समाज म्हणून हे चित्र नक्की आहे की मोठ्या प्रमाणात मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे लोक जात आहेत. याची 2 कारणं पण आहेत. काही पालक मला असे भेटलेले आहेत की त्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत मुलाला घालायचंय, पण त्याला असं वाटतं की मराठी माध्यमाच्या शाळेत चांगल्या स्तरातली मुलं येणार नाहीत, ती निम्न स्तरातली मुलं येतील आणि माझ्या मुलाला ते वेगळ्या परिस्थितीशी सामोरं जावं लागू शकतं आणि कदाचित ही त्यांना एक काळजी आहे. आता समाजात जे आर्थिकदृष्ट्या स्तर निर्माण झालेले आहेत तो एक मोठा धोकादायक भाग आहे. काम त्याच्यावर झालं पाहिजे की समाजामध्ये जी टोकाची विषमता निर्माण होती, काही जण प्रचंड श्रीमंत आणि काही जण एकदम गरीब, ही जरा कुठेतरी मध्यम वर्ग नावाचा जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणावर जो पूर्वी अस्तित्वात होता त्यातही वेगवेगळे स्तर निर्माण व्हायला लागले. त्यामुळे थोडं या स्तरीकरण पण समाजाचं झालेलं आहे. दुसरं, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत उत्तमच शिक्षण मिळतं हा लोकांचा ग्रह पण हा दूर व्हायला पाहिजे. चांगलं इंग्रजी बोलता येतंय म्हणजे चांगलं ज्ञान आहे हा त्याचा अर्थ नाही. मी म्हटलं तसं कम्युनिकेशन हे कायम 2 नंबरला असणार आहे, ज्ञान हेच कायम 1 नंबरला असणार. त्यामुळे तुम्ही ज्ञानाला भर दिला पाहिजे. दुर्दैवाने समाजामध्ये आम्ही सगळे मिळून याला अपयशी ठरलेलो आहोत की समाजामध्ये मराठी माध्यमात तुम्ही मुलांना घातलं पाहिजे याचा विश्वास निर्माण करण्यात आज तरी असं दिसतं की आम्हाला अपयश आलंय, म्हणून मोठ्या प्रमाणात मराठी शाळा बंद पडत आहेत, कमी व्हायला लागल्यात.